ज्यांच्यासाठी आपण मनापासून सगळं करतो त्याच व्यक्तीला आपली किंमतच वाटत नसेल तर? समजावून सांगूनही समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नसेल, आपण शांत राहिलो तरी मन दुखत असेल आणि शेवटी प्रश्न पडत असेल, मग मी नेमकं काय करू? थांब, कारण प्रत्येक वेळी समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करणं गरजेचं नसतं. कधीकधी स्वतःचं मन वाचवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, प्रत्येक माणूस तुला तुझ्या मनासारखा समजून घेईल अशी अपेक्षा ठेवू नकोस. तू मनापासून प्रेम केलंस, काळजी घेतलीस, मदतही केलीस, याचा अर्थ समोरच्यानेही तसंच वागलं पाहिजे असं नाही. आणि इथेच तू स्वतःला दुखावून घेतोस. समोरचा का बदलला, माझ्याशी असं का वागतो, मी काय चूक केली, हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहतोस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समोरच्या व्यक्तीकडून मिळेलच असं नाही. कधीकधी उत्तर स्वीकारण्यात असतं. ज्याला तुझी किंमतच समजत नाही त्याच्यासमोर पुन्हा पुन्हा स्वतःची किंमत सिद्ध करू नकोस. तुझं चांगुलपण सिद्ध करण्यासाठी कोणाच्या मान्यतेची गरज नाही. तू चांगला आहेस म्हणून प्रत्येकजण तुझ्याशी चांगलाच वागेल असं आयुष्य नाही. पण समोरचा चुकीचा वागला म्हणून तूही तसाच होऊ नकोस. तुझा स्वभाव त्याच्या वागण्यावर ठरू देऊ नकोस. शांत राहा. गरज असेल तिथे स्पष्ट बोल, गरज असेल तिथे अंतरही ठेव. पण मनात सतत राग धरून स्वतःलाच जाळत राहू नकोस. आणि ऐक, नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःचं मन सतत दुखावणं आवश्यक नाही. कधीकधी आपण एखाद्या नात्याला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच हरवून बसतो. सगळ्यांना समजून घेतो पण स्वतःला मात्र समजून घेत नाही. सगळ्यांच्या भावना जपतो पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. हे मात्र करू नकोस. स्वतःची काळजी घेणं स्वार्थीपणा नाही, तर तू प्रत्येक वेळी समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोस. पण एकदा स्वतःलाही विचार, मला नेमकं काय हवं आहे? मनाला शांतता हवी आहे? आदर हवा आहे का? प्रेम हवं आहे की फक्त समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं एवढीच इच्छा आहे? हे जरा स्वतःला विचार. कारण कधीकधी आपण समोरच्याकडून अशा गोष्टी मागत राहतो ज्या देण्याची त्याची तयारीच नसते आणि मग प्रत्येक वेळी निराश होतो. म्हणून अपेक्षा कर म्हणत नाही, पण अपेक्षेपेक्षा स्वतःची किंमत मोठी ठेव. तुला कोणी समजून घेत नसेल तर त्याच्या मागे सतत धावू नकोस. एकदा सांग, दुसऱ्यांदा समजाव, पण त्यानंतरही समोरची व्यक्ती समजून घ्यायला तयार नसेल तर थोडं शांत हो. कदाचित तुझ्या आयुष्यातला पुढचा धडा तिथेच सुरू होतो. सगळ्यांना बदलणं तुझ्या हातात नाही, पण त्या व्यक्तीच्या वागण्याचा तुझ्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे तुझ्या हातात आहे. ही गोष्ट समजली ना, तर मग मन खूप हलकं होईल. कोणी दूर गेलं म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. कोणी तुला समजलं नाही म्हणून तू चुकीचा ठरत नाहीस. आणि कोणी तुझी कदर केली नाही म्हणून तुझं प्रेम वाया गेलं असंही नाही. तू जे दिलंस ते मनापासून दिलंस, बस झालं. मग त्याचा हिशोब ठेवत बसू नकोस. काही नाती आयुष्यभरासाठी असतात, तर काही नाती आपल्याला काही शिकवण्यासाठीच येतात, हो ना? दोन्हींची किंमत वेगळी असते. म्हणून एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात राहिली नाही म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस. कदाचित त्या नात्याने तुला स्वतःची किंमत शिकवली असेल. आणि जर आजही एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुझं मन दुखत असेल तर एकदा
स्वतःला सांग, मी समोरच्याला बदलू शकत नाही, पण माझं मन मी जपणार आहे. इतकंच लक्षात ठेव. नातं टिकवण्यासाठी प्रेम आवश्यक आहे, पण नातं टिकवण्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याची गरज नाही. जिथे शक्य आहे तिथे प्रेमाने बोल, जिथे गरज आहे तिथे स्पष्ट बोल, आणि जिथे वारंवार दुखावलं जातं तिथे थोडं अंतर ठेवायला घाबरू नकोस. हे अहंकार नाही, हा स्वतःच्या मनाचा आदर आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट कर, सगळ्यांनी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा सोडून दे. तू स्वतःला समजून घे, तुझ्या मनाला ऐक, तुझ्या शांततेची किंमत ओळख आणि माझ्यावर विश्वास ठेव. कधीकधी एखादी व्यक्ती तुझ्यापासून दूर जाते कारण तुझ्यासाठी पुढे काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं. आज तुला ते दुःख वाटेल, पण उद्या त्याच गोष्टीबद्दल तू म्हणशील, स्वामींनी मला तेव्हा वाचवलं होतं. म्हणून जे तुझ्या हातात नाही त्यासाठी स्वतःला त्रास देऊ नकोस. मनापासून प्रेम कर, पण स्वतःलाही तितकंच जप, कारण तुझं मनही महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेव, ज्याला तुझी किंमत समजत नाही त्याच्यासमोर स्वतःची किंमत सिद्ध करत बसू नकोस. शांत राहा, योग्य ते कर, आणि बाकी सगळं माझ्यावर सोपं. मी आहे, मग चिंता कशाची. मग मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.